तर सीएसएमटी स्थानकाबाहेर सुद्धा पाणी साचलेलं आहे। कामावर जाणाऱ्या प्रवाशांना या पाण्यातूनच वाट काढत कसरत करावी लागते, इच्छित स्थळ गाठावं लागतंय। सीएसएमटी स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईत कालपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। ही थेट दृश्य आपण सीएसएमटी परिसरातली पाहतोय। सीएसएमटी परिसरात अक्षरशः अंधारून आलेलं आहे। सकाळचे 9:12 झालेली आहेत, पण संध्याकाळच्या दरम्यान जसं वातावरण असतं तसं वातावरण सध्या मुंबई आणि आसपासच्या उपनगरात दिसतंय। अक्षरशः अंधारून आलेलं आहे मुंबईत आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मान्सून काल महाराष्ट्रात दाखल झाला आणि त्यानंतर मान्सून सर्वदूर जोरदार बॅटिंग करताना दिसतोय। तर मुंबईत ढग दाटून आलेले आहेत। मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाची या ठिकाणी तुफान बॅटिंग। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडून। भूषण, अक्षरशः अंधारून आलेलं आहे। संध्याकाळच्या दरम्यान जसं वातावरण असतं मुंबईत तसं वातावरण सकाळी आता पाहायला मिळत आहे। अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी वाहतूकही मंदावली आहे, ट्रॅफिक जाम आहे। काय परिस्थिती आहे? 9:30ची वेळ आहे, मात्र तरी सुद्धा अगदी दिवसा ढवळ्या आपल्याला काहीसा मुंबईत अंदाज झालेला पाहायला मिळत आहे। मुंबईत मान्सून दाखल झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी संपूर्ण आभाळात संपूर्ण आभाळ जे आहे दाटून आलेलं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी मुंबईमध्ये धुवाधार पाऊस आपल्याला कोसळताना पाहायला मिळत आहे। त्याचा परिणाम म्हणजे अगदी मुंबईची वाहतूक सुद्धा आपल्याला दिमागात धावताना पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये अगदी दिवसा ढवळ्या वाहनं जी आहेत आपल्याला आपली हेडलाईट चालू ठेवून आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये धुवाधार पावसाचा जो परिणाम जो आहे तो आपल्याला इथे होताना पाहायला मिळत आहे। लागवी निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। तर कोकण घाट माथ्यावर देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण या क्षणी मुंबई आणि आसपासच्या उपनगरातली ही विविध ठिकाणावरून येत असलेली दृश्य आपण या क्षणी पाहिलेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।